नमस्कार. जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड भाषेतील ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाचा 5वा भाग मी आपणासमोर सादर करीत आहे. प्रथम गुरुवंदनेने सुरुवात करूया. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. एकदा वासुदेवाच्या आईला म्हणजे वेदवतीला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते. तिच्याजवळ दूध आणि दह्यांची 2 मोठमोठी भांडी होती. मांजर उंदीर आदीमुळे ते वाया जाऊ नये म्हणून बाजूलाच खेळत असणाऱ्या वासुदेवाला बोलावून त्याकडे ती येईपर्यंत लक्ष देण्यासाठी समजावून देऊन ती निघाली. क्षणातच ती माघारी वळली. तिथे दूध दह्यांची भांडी नव्हे तर 2 मोठमोठ्या दगडी लाध्या दिसल्या. आश्चर्याने तिने मुलाला विचारले, वासुदेवा, या एवढ्या मोठ्या फरशा इथे कशा आल्या? दुधा दह्याची भांडी कुठे आहेत? नुकताच खेळण्यासाठी गेलेला वासुदेव तेथूनच ओरडला, आई, दूध दही सुरक्षित राहावे म्हणूनच मी त्यांच्यावर त्या लाध्या ठेवल्या आहेत. पाजक क्षेत्री ज्या घरात श्री मध्वाचार्य अवतरले तिथे आजही या लाध्या पाहावयास मिळतात. ते ऐकून आई भांबावून गेली. 4 वर्षाचे ते पोर कुठे आणि या भल्या मोठ्या लाध्या कुठे? हा खरोखर भीमच असला पाहिजे. शिशु भीमाच्या शरीर स्पर्शाने शतशृंग पर्वताचे शेकडो तुकडे झाल्याचे पाहून कुंतीला आश्चर्य वाटले होते. पण पत्रावळीच्या पानाने दूध दह्याच्या भांड्यांवर झाकण्या इतपत सहजतेने वासुदेवाने भल्या मोठ्या दगडी लाध्या त्या भांड्यांवर ठेवल्या होत्या. वासुदेवाचे हे वैशिष्ट्यपूर्ण सामर्थ्य आपल्या डोळ्यांनी पाहण्याचे सद्भाग्य वेदवतीला प्राप्त झाले होते. वासुदेवाच्या यासारख्या बाललीला अगणित होत्या. त्याचे प्रत्येक कार्य नाविन्यपूर्ण असायचे. साधी धावाधावी, आट्यापाट्या आदी खेळही तो अत्यंत विलक्षण सहजतेने खेळत असल्याचे पाहणाऱ्यास जाणवत असे. त्याचे खेळातील विलक्षण नैपुण्य पाहून पाहणाऱ्यास वाटे, हा तर मनुष्य नव्हेच नव्हे, पण सामान्य देवताही नव्हे. काही लोकांना तर काही वर्षापूर्वीच संक्रमण महोत्सवाच्या समयी एका सामान्य व्यक्तीमध्ये अनंतासनाच्या आवेशाने प्रवेश करून घोषित केलेले वाक्य आठवले, विश्वाचे कल्याण करणारी असामान्य व्यक्ती या परिसरात अवतरित होणार आहे. परशुराम निर्मित परशुतीर्थ, धनुष्तीर्थ, बाणतीर्थ आणि गदातीर्थ नामक 4 तीर्थांमध्ये दररोज स्नान करणे हा वासुदेवाच्या काही नित्य विधींपैकी एक विधी होता. पाऊस, थंडी, ऊन, वारा काहीही त्याच्या नित्यक्रमांच्या कधी आड आले नाहीत. लंकेला उड्डाण केलेल्या संजीवनी आणलेल्या हनुमंताचा अवतार असणाऱ्या त्याच्या मार्गाआड कोणी येणेही शक्य नव्हते. मात्र आई वेदवतीसाठी पुत्राचे असे लांब लांबवर दररोज स्नानासाठी जाणे म्हणजे काळजीचे कारणही झाले होते. वासुदेवा, तू एकटाच असा दररोज एवढ्या लांबवर स्नानासाठी जात जाऊ नकोस. मला तुझ्या काळजीमुळे काही सुचेनासे होते बघ. असे तिचे वासुदेवाला सांगणे तिचा नित्यक्रम होता. एके दिवशी आई चिंतेपोटी हट्टाला पेटून बसून राहिली. तेव्हा वासुदेवाने आणखीन एक चमत्कार घडवून आणला.
खेळताना वापरण्यात येणाऱ्या हातातल्या काठीने घराच्या ईशान्य दिशेकडील जागेवर ती रोवली. पाहता पाहता जमिनीला भेगा पडल्या. निर्मल जलधारांचे कारंजे उफाळून वर आले. आसपास कुठेही पाण्याचा भूलगत साठा नसताना त्या ठिकाणी अपार जलधारा पाहून केवळ माता पित्यांनाच नव्हे तर तेथील सगळ्याच लोकांना ते दृश्य विस्मयकारी वाटले. पाहता पाहता एका तळ्याचीच निर्मिती झाली. तेच ते वासुदेव तीर्थ. आजही वासुदेव तीर्थ जलाने समृद्ध आहे. जीर्णोद्धार समितीकडून या तिचा जीर्णोद्धार होऊन भक्तांच्या स्नान आन्हिकादीसाठी त्यावर पायऱ्या बांधून सोय करण्यात आली आहे. बालक वासुदेवाने निर्माण केलेले ते तीर्थ. वासुदेव म्हणाला, आई, यापुढे मी याच तीर्थात स्नान करत जाईन हो. उगीच तुम्हाला काळजी नको. आईला खूप आनंद झाला. त्याचबरोबर एक प्रकारची भीतीही मनाला स्पर्शून गेली. अशा अद्भुत शक्ती सामर्थ्य बाळगणाऱ्या मुलाला आपण तीर्थस्नानापासून वंचित केले. मुलासमोर मातेने ही आपली व्यथा उघड केली. मातेचे निर्मल अंतःकरण पाहून वासुदेव म्हणाला, आई, चिंता करू नकोस. त्या चारही तीर्थांचे सन्निधान या तीर्थात आहे. त्यात स्नान करणाऱ्यास त्या चारही तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभेल. वासुदेवाचे म्हणणे ऐकल्यावर केवळ आईलाच नव्हे तर साऱ्या जनतेलाच आनंद झाला. त्या साऱ्यांनाच अनायासे 4 तीर्थस्नानांचे पुण्य लाभणार होते. तोच उद्देश वासुदेवाचाही होता. एकदा वासुदेवाच्या आईच्या मनात त्या घराजवळील तीर्थात 4ही तीर्थांचे सन्निधान असण्याबद्दल संदेह निर्माण झाला. तो संदेह निवारण करण्यासाठी वासुदेवाने वडाच्या झाडाचे एक रोप घेतले. ते रोप उलट्या बाजूने रोवले व ते त्याही स्थितीत जर वाढले तर त्या तीर्थात 4ही तीर्थांचे सन्निधान आहे म्हणून समजावे असे आईला सांगितले. पुढे झालेही तसेच आणि त्या रोपाचा भव्य वृक्ष झालेला पाहून मातेला त्याची संपूर्ण प्रचिती आली. त्या परिस्थितीतच वाढलेला तो महावृक्ष आजही पाहता येतो. मुलाच्या प्रतिभेने प्रत्येक टप्प्यावर आश्चर्याने थक्क केले होते. भटांनी निर्धार केला, आणखीन उशीर होता कामा नये. उपनयन संस्कार आता केला पाहिजे. पित्याचे पुत्राप्रती असणारे ते एक अत्यंत प्रमुख संस्कार कर्तव्य. ते झाल्याशिवाय मुलाला ब्राह्मण्य सिद्धी प्राप्त होणार नाही. उपनयन संस्कारानंतरच मुलगा द्विज होतो. जन्म देणाऱ्या मातेपेक्षाही ज्ञानदात्री गायत्री अत्यंत महत्वाची. गायत्री मंत्राचा उपदेश म्हणजे सकल वेदाध्ययनासाठी पूर्ण प्रमाण अर्हता प्राप्त करणे. गायत्री मंत्रोपदेशाविना द्विजांना वेदाध्ययन, ब्राह्मण्य नाही, जपतपादी नाही, ज्ञान नाही आणि कोणती सिद्धीही नाही. म्हणूनच उपनयनाला जेवढे महत्व, मुलांच्या आरोग्याप्रमाणेच पत्रिकेतील दोष परिहार करण्याचेही अपूर्व सामर्थ्य उपनयन संस्कारात आहे. प्रतिनित्य संध्यावनाद्वारे दिले जाणारे सूर्यार्घ्य आरोग्य, ऐश्वर्य, आयुष्यादी प्राप्तीची साधने होत. गायत्री मंत्रातील शक्तीने मंदमती प्रौढमतीमध्ये परावर्तित होते आणि प्रौढमती प्राप्त असणाऱ्यांना विशेष ज्ञानसिद्धी निश्चित प्राप्त होते. वासुदेवाच्या उपनयन सोहळ्याची उत्सुकता वेदाभिमानी देवतांनाही होती. वेदाभिमानी देवतांना वायुदेवांच्या मुखोद्गत विलसण्याची इच्छा होती. तदनुषंगाने स्वतःला विशेष सिद्धी पावण्यासाठी ते आतुर होते. शुभ मुहूर्त निश्चित झाला. बंधू बांधवही जमले.
वेद वेदांत पंडितही निमंत्रित होते. अशा ज्ञानवृंदांच्या उपस्थितीतच समारंभ सार्थक ठरतात. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने उपनयन संस्कार संपन्न करून ते कृतार्थ झाले. तो उपनयन सोहळा अदिती कश्यपाने वामनरूपी भगवंताचे उपनयन केलेल्या घटनेची स्मृती करून देणारा होता. उपनयनानंतर प्रमुख कार्यक्रम असतो तो प्रतिदिनी त्रिकाल संध्यावंदन. प्रत्येक संध्यावंदनाच्या वेळी सहस्र वेळा गायत्री मंत्र जप, त्याच्या 3 पटीने नारायण मंत्र जप, अग्निकार्य वगैरे ही सारी कर्मकार्ये कर्तव्य स्वरूप होत. योग्य जनात स्थित होऊन त्यांच्याकडून ही कर्तव्य कर्मे करून घेणाराच वायुदेव असताना वायुदेवांचेच रूप असणारा वासुदेव ही सकल कर्म कर्तव्ये इतक्या परिपूर्ण पद्धतीने काटेकोरपणे करायचा की विद्वानांनाही त्यांच्याकडून शिकण्यास वाव असे. आज आपण येथेच थांबूया. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्री कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.